अपहरण झाल्याची सदस्याच्या कुटुंबाकडून सांगली ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। पांडुरंग कृष्णा इंगळे असं अपहरण झालेल्या सदस्याचं नाव आहे। उद्या पंचायत समितीमध्ये सभापती निवडीचा हा कार्यक्रम पार पडणार आहे आणि संध्याकाळी 5च्या दरम्यान माधवनगर रोड इथे शेतात कामानिमित्त ते गेले असताना तिथून त्यांचं अपहरण झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली। सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याकडून सध्या या सदस्यांचा तपास घेतला जातोय। जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात 50 लाख रुपयांचा विमा मिळवण्यासाठी रचलेला कट समोर आला। या प्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मेहुणबारे पोलीस ठाण्यातील 4 पोलीस कर्मचाऱ्यांसह संबंधित कुटुंबाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला। चाळीसगाव तालुक्यातील दहिवत फाट्यावर दुचाकी स्वाराचा अपघात होऊन मृत्यू झाल्याचा कट डॉक्टर, 4 पोलीस आणि कुटुंबियांनी रचला। फिर्यादीच्या माहितीनुसार राजेंद्र जाधव यांच्या मृत्यूची नोंद करणारा एफआयआर पोलीस दाखल करण्यात आला। पुढे डॉक्टरांनी कुठलाही मृतदेह समोर नसताना पोलिसांना प्राथमिक अहवालासह पोस्टमॉर्टम रिपोर्ट दिला। त्यानंतर जाधव यांच्या पत्नी अरुणा जाधव यांच्या नावे विमा मिळवण्यासाठी अर्ज करण्यात आला। मात्र विमा कंपनीने केलेल्या तपासणीत अनेक विसंगती आढळल्या। तपासात राजेंद्र जाधव यांचा प्रत्यक्ष मृत्यू 2024 मध्येच यकृताच्या गंभीर आजाराने झाल्याचं समोर आलं। त्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी चौकशी करून 9 जणांना अटक केली। या प्रकरणात विमा कंपन्यांची 7.5 कोटींची फसवणूक करण्याचा डाव असल्याचं उघडकीस आलं। आम्हाला जे माहिती प्राप्त झाल्यानंतर फायनान्स कंपनीवाल्यांकडून आम्ही गुन्हा दाखल केला आणि या पूर्ण प्रकरणामध्ये म्हणजे इन्शुरन्स काढण्यामध्ये जे काही चुका काढलं होतं, नंतर बनावट ऍक्सिडेंट तयार केलं होतं आणि जे कोणी इन्शुरन्स एजंट्स आहेत आणि जे कोणी ह्याच्यामध्ये बेनिफिट मिळणार होते सर्व लोकांवरती आम्ही तपासादरम्यान त्यांचं काय काय रोल आहे ते निष्पन्न केलेलं आहे आणि ओव्हरऑल आतापर्यंत आम्ही 9 लोकांना अटक करण्यात आले होते। छत्रपती संभाजीनगर शहरातील विष्णुनगर परिसरात धक्कादायक घटना घडली। एका गॅरेजमध्ये दुचाकी दुरुस्तीचं काम करणाऱ्या कामगारासह एका ग्राहकाच्या अंगावर अज्ञात व्यक्तीनं ॲसिड फेकलं। या हल्ल्यात 2 तरुण जखमी झाले। जखमींमध्ये सिराज नजीर शेख आणि वैभव अनिलराव पुजदेकर यांचा समावेश आहे। या प्रकरणी कामगार तरुणाच्या तक्रारी